श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझे अजित ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. आतुरता तुझ्या आगमनाची. येवो कोकण आपलोच असा, तसंच आम्ही पनवेलकरसुद्धा अभिमानाने म्हणतो येवो पनवेल आपलोच असा. पनवेलकर खूप उत्साही आणि खूप आनंदात असतात. कोणतेही सण असो ते उत्साहाने त्या सणामध्ये भाग घेतात. मग तो गणेश चतुर्थीचा असो, दहीहंडीचा असो किंवा रामनवमीचा असो किंवा हनुमान जयंतीचा असो, प्रत्येक सणात ते उत्साहाने आणि खूप आतुरतेने त्या सणाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पा 14 सप्टेंबर 2026ला येणार आहेत आणि आज तारीख आहे 8 ऑगस्ट 2026. पनवेलकर नेहमी उत्साही असतात. प्रत्येक सणामध्ये ते उत्साहाने भाग घेतात. त्यांनासुद्धा प्रत्येक सणाची खूप आतुरतेने घाई असते. प्रत्येक सण ते उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. आज 8 ऑगस्टला गणपती बाप्पाचं श्री गणेश कला केंद्र येथे आगमन झाले आहे पनवेलमध्ये टिळक रोडवर. म्हणजे जवळजवळ 1 महिना अगोदर गणपती बाप्पाने पनवेलकरांना दर्शन दिलं. पनवेल भक्तगणांना जेवढी आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची, असं वाटतं की तेवढंच आतुरता बाप्पालासुद्धा होतं पनवेलमध्ये येण्याचे. श्री गणेश कला केंद्र इथे गणपती बाप्पाचे सुबक, आकर्षक आणि सुंदर मूर्ती आले आहेत. आपण इथे जाऊ आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि गणपती बाप्पा ते सगळ्यात सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहू. त्यांच्याकडे पेनचे, शाडू मातीचे आणि POPचे सुंदर, आकर्षक आणि खूप देखणे मूर्ती आले आहेत. चला आपण जाऊया आणि ते मूर्त्या पाहूया. नमस्कार, मी श्री गणेश कला केंद्र पनवेल इथून बोलत आहे. हा व्यवसाय आहे, हा जवळजवळ 30-40 वर्षापासूनचा आहे. माझे वडील राणा प्रतापसिंह परदेशी यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आहे. ते 10 वर्षापासून वाढल्यानंतर हा व्यवसाय मी पुढे चालवला आहे. आणि ह्या टिळक रोडवर जवळजवळ आपली 4 दुकानं असतात. जवळजवळ 800 ते 1000 मूर्त्या आपण विकतो. त्याच्यात आत्ता सध्या POPच्या 40% आणि शाडू मातीच्या 60%. म्हणजे POPचं प्रमाण हे कमी झालं आहे, शाडू मातीचं प्रमाण जास्त वाढलं आहे. फार पूर्वी हेच प्रमाण शाडू मातीचं साधारण 20% होतं, एकाच 20-40 वर्षापूर्वी. आणि POPचं प्रमाण हे 80% होतं. आता कोरोनानंतरच्या काळामध्ये शाडूचं प्रमाण हे वाढत जात आहे. हा व्यवसाय हा मी पारंपरिक माझा आहेच. मी स्वतः जॉब करते, एक बँकेत मॅनेजर आहे, तरीसुद्धा आम्ही खूप आवडीने करतो. आम्ही याचं म्हणजे आमचं पॅशन आहे हे, की सर्वांच्या घरात चांगल्यात चांगल्या मूर्त्या पोचल्या पाहिजेत. आणि आमचा स्टाफ पण मोठा असतो, एक 10-12 लोकांची टीम आहे आमची. आणि दरवर्षी आम्ही खूप आवडीने हा सण करत असतो. म्हणजे गणपतींना कपडे परिधान करणे, नंतर दागिन्यांची अशी सजावट आहे, बेंटेक्सचं वर्क आहे, नंतर ज्वेलरी वर्क आहे, डायमंड वर्क आहे. तर ह्या गोष्टी आम्ही खूप आवडीने करत असतो. आणि हा एक आनंदोत्सव आहेच आणि आमचं एक पॅशन आहे, म्हणून आम्ही हा व्यवसाय अतिशय आवडीने करतो. धन्यवाद.
पनवेलमध्ये गणपती बाप्पाचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. तसंच माझं या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे, तेव्हा बिंदास जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.